नमस्कार मित्रांनो, केंद्र व राज्य शासनाच्या नवनवीन जी.आर. आणि योजनांची सर्वात अगोदर माहिती देणारे जी.आर. मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, उद्यापासून महानगरपालिका क्षेत्रात रात्रीची संचारबंदी चालू होणार आहे. यामध्ये युरोप, मध्य प्रदेश, पूर्व प्रदेशातील प्रवाशांना 14 दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करणे हे बंधनकारक असणार आहे. मित्रांनो हा निर्णय कशामुळे घेण्यात आला तर मित्रांनो, ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार उघडकीस आलेला आहे. राज्यातील पुढील 15 दिवस अधिकची सतर्कता बाळगण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला आवाहन केलेले आहे. मित्रांनो ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी ही बैठक घेतली होती काल. त्यामध्ये राज्यात उद्यापासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत संचारबंदी ही लागू असणार आहे. मित्रांनो 5 जानेवारीपर्यंत अशी संचारबंदी ही लागू असणार आहे. त्याचबरोबर संपूर्ण युरोप आणि मध्य पूर्व देशातील येणाऱ्या सर्व प्रवाशांना विमानतळावर उतरल्यानंतर 14 दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येणार आहे. तसेच अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय देखील इथे घेण्यात आलेला आहे. मित्रांनो, कोरोनाच्या नव्या या विषाणूमुळे राज्यात अधिकची खबरदारी घेण्यात येत असून पुढील 15 दिवस अधिक सतर्क राहावे लागेल असे देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सांगितले. वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीस मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजय मेहता, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सैनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, मुंबई महापालिका आयुक्त I.S. चहल, मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय, राज्य टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉक्टर संजय ओक, सदस्य डॉक्टर शशांक जोशी, डॉक्टर अविनाश सुपे, डॉक्टर राहुल पंडित, मुख्यमंत्र्यांचे पुणे विभागाचे सल्लागार दीपक म्हैसकर आदी यावेळी उपस्थित होते. मित्रांनो, ब्रिटनमध्ये आढळून आलेला नवा कोरोना विषाणू वेगाने पसरत असून या विषाणूची घातकता पुढील काही दिवसात कळेल. त्यामुळे आजपासूनच राज्यात या संदर्भात अधिकची सतर्कता बाळगण्यात असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कडक तपासणी करण्याचे देखील निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलेले आहे. संपूर्ण युरोपीय देशासह मध्य पूर्व देशाकडून महाराष्ट्रात उतरणाऱ्या प्रवाशांना आजपासून 14 दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येणार आहे. अशा प्रवाशांना क्वारंटाईन केल्यानंतर त्याची 5व्या अथवा 7व्या दिवशी कोरोनाची चाचणी ही केली जाईल. मित्रांनो, आणि त्यांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येणार आहे. ज्या विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमाने उतरतात तेथील महापालिका आयुक्तांनी अशा प्रवाशांना क्वारंटाईन करण्यासाठी हॉटेल आणि स्वतंत्र हॉस्पिटलची व्यवस्थाही करावी. त्याबरोबर युरोपातून आलेल्या प्रवाशांना नव्या विषाणूची लक्षणे असल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्र रुग्णालयाची देखील व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी काल दिले आहेत. मित्रांनो, अन्य देशांमधून आलेल्या प्रवाशांची तपासणी करून त्यांच्या हातावर शिक्का मारून त्यांना होम क्वारंटाईन केले जाईल. त्याचबरोबर युरोपियन देश, मध्य पूर्व देशातून असलेल्या प्रवाशांची तपासणी करणाऱ्या विमानतळावरील सर्व कर्मचाऱ्यांना PPE किट देण्याचे निर्देशही काल मुख्यमंत्री यांनी दिले. युरोप आणि मध्य पूर्व देशातून प्रवास केलेल्याने देशांतर्गत विमान प्रवास केला असेल तर त्यांची माहिती त्यांनी देणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्याच्या पार्श्वभूमीवर अधिकची काळजी घेण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांची बैठक घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी काल झालेल्या बैठकीत सांगितले. राज्यात होणाऱ्या विवाह सोहळ्यामध्ये कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज असल्याचे देखील मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे. तर मित्रांनो, कोरोना नवीन विषाणूचा उद्भव हा झालेला आहे आणि तो महाराष्ट्रात येऊ नये या दिशेने आवश्यक ते पावले हे उचलण्यात येत आहे. त्यामुळे मित्रांनो, रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत कोणीही घराच्या बाहेर निघू नये. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद. मित्रांनो, आपण अजूनपर्यंत आमचे चॅनल सबस्क्राईब केले असेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून चॅनल जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड होईल तो सर्वात अगोदर आपल्याला पाहायला मिळेल. धन्यवाद मित्रांनो.